मित्रांनो नमस्कार. तेव्हा आपण सातेरी महादेव मंदिर तिकडे जायलोय आणि पाऊस आता मस्तपैकी पाऊस सुरू आहे. एकटाच आहे गाडीवरनं जायला आलोय. सातेरी महादेव मंदिर तिकडं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि खटांगे गावाचे इथं आलो बघा आम्ही. आणि पुढे जे डोंगर दिसतोय ते सातेरीचा डोंगर आहे. पूर्ण असा ढगात हरवला आहे. तिकडं आपल्याला जायचं आहे. चला बघूया सातेरी महादेव मंदिर. पूर्ण काहीच दिसून झाले डोंगरावर. त्यातनं आपण आता मस्त बाईक प्रवास करणार आहोत. आपण आता पायथ्याशी आहे आणि वर असं डोंगरावर जाणार आहोत. चला पावसाळ्याला पहिलाच व्लॉग आहे आपला. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो हे बघा, आता आपण आमशी गाव सोडून वर आलोय. खाली बघू शकता ते आमशी गाव आहे. असं या बाजूला मस्त नजारा आहे बघा. या बाजूला पुढे पाऊस पडायला आहे आणि असा वर रस्ता जायला आहे. सातेरीमध्ये रस्ता जरा खराब आहे आणि खाली आमशी गाव आहे बघा. इथनं मस्त असं आमशी गाव दिसायला आलं. मित्रांनो हे बघा, बघू शकता पूर्ण पॅक आहे. मी वारं एवढे लागायला की नाही, भयानक वारं लागायले. आता गाडी घेऊन आले. त्या गाडी अशी एका साईडला अशी हलायला आली. असं घाट लहानच आहे तर खतरनाक, म्हणजे लय हळू गाडी का लागते. अशी हलत्या पूर्ण गाडी. एवढं वारं आहे इकडं. तुम्हाला मस्त नजारा दाखवतो. लहानसा धबधबा. मित्रांनो हे बघा, तुम्हाला असं सातेरी मंदिरकडे जाताना लहान लहान असे वॉटरफॉल बघायला मिळतील. धबधबा लहानसा, जे डोंगरातून पाणी येते वरचं. ते असं इकडे जाते खाली. आवाजून असतो खाली खाली रुपला जाते. भात लावणी झाली तिकडे. त्यामुळे कसं वार आहे बघा. इथं गाडी लावल्या आणि हा नजारा बघा. असा रस्ता आहे. वारं भरपूर आहे, भरपूर. खाली रोपा लावायला सुरुवात आहे बघा. खाली बघू शकता रोप लावायला सुरुवात आहे खाली. वारे ढकलायला आले असं पूर्ण. कसलं वारं मारायला खतरनाक. वर तर आपल्याला जायचं आहे, तिकडं जोरदार असणार आहे. मित्रांनो हे बघा, आपण आले आता सातेरीच्या पायथ्याशी. पुढे बघू शकता सातेरी मंदिर पुढे दिसू शकते तुम्हाला डोंगरावर. तर त्या बाजूला असं सातेरी मंदिर आहे पुढं. वारं एवढं आहे की मी आता हालायला आलोय. भरपूर शांतचं वातावरण आहे. बघू शकता असा मस्त रस्ता. खराब रस्ता आहे, मस्त नाही. आणि पुढचा नजारा एक दाखवतो तुम्हाला बघा. एकच नंबर. कसलं वाटतंय बघा, खतरनाक. खाली एक गाव आहे वाघोबाची वाडी. वारं भरपूर आहे, ऐकू येणार नाही जास्त. पुढचा डोंगर गेला बघा पूर्ण धुक्यात. तुमचं आहे मंदिर. अरे वाघोबाची वाडी मस्त वाटते. असा रस्ता आलाय खायला. वारं भरपूर मला आलंय, भरपूर. एवढं वारं आहे की नाही, भयानक. गाडी इथं लावल्या. पुढे बघू शकता डोंगरावर सातेरी मंदिर. आणि वारं भरपूर आहे, भयानक. कान वगैरे पूर्ण बांधून आलोय मी. त्या बाजूला तुमचाईचा डोंगर बघू शकता पूर्ण दिसून झालाय. खाली वाघोबाची वाडी, चिपेकरवाडी अशी गाव आहेत दोन. भात लावणी सुरू आहे. मस्त नजारा. वारं भरपूर आहे तर मस्त आपली अशी लहानशी ट्रिप होणार आहे. वर पण असं ढग दिसायला लागेल आपल्याला खालून येते. चला बघूया आपण. आता साधारणतः 2:30 वाजल्यात. वारं कसं ढकला आले मला जोरात. अरे बापरे, भयानक वारं आहे तो, भयानक. आज त्यामुळे कुठं यायला निवांत या कसं नाही वाटतं. एक नंबर.
काय आता मला दाखवणार नाही, पूर्ण पॅक आहे. वारं मारते बरं बघा. आता दुकान हरवलं आहे. चला, तर कोल्हापूरच्या साईडच्या लोकांनी इथे ट्रिपला मस्त पावसाळी नजारा आहे, येऊ शकतं. हे पॅक करायला लागते, नंतर घरात गेल्यावर सर्दी वगैरे येणार, त्यामुळं पूर्ण जाम व्हायचा आणि फिरायचं. हा सुट्ट्या त्यामुळे फिरायचं काय नजारा आहे बघा भारी. मित्रांनो, काय रस्त्याची अवस्था आहे, बेकार रस्त्याची अवस्था आहे. आमशीकडनं येताना रस्ता खूप पूर्ण खराब आहे. वर नजारा बघा, मस्त असं ढग चालले. आणि हे सातेरी मंदिरच्या इथं आपण आलेलो आहे. वारं भरपूर मारत आहे, हे बघा पूर्ण असं पाऊस दिसत आहे. ते झाडं कशी आले आहेत बघा, यावरूनच ओळखू शकता केवढं वारं येतं. वारं भरपूर. तर मित्रांनो बघू शकता बघा, सातेरी महादेव मंदिर 2 किलोमीटर आहे. आणि हिताशा वाड्या आहेत बघा, मल्लेवाडी, केकतवाडी, बेरकरवाडी, दोनवडी अशी याबद्दल गावं पण आहेत पुढं. आणि सातेरी डोंगर बघू शकता पुढं 2 किलोमीटर, म्हणजे अजून फिरून जायला लागते. इथून डोंगर बघू शकता तुम्ही, दिसू शकतो आपल्याला. हा सुंदर नजारा. आज शेती वगैरे सुरू आहे, शांत वातावरण आहे, कोण नाही, शांतता आहे. पाऊस बघू शकता केवढा पाऊस आहे, जोरदार. गाडी थांबवून मी आता शूट करावले, एवढा पाऊस आहे. मस्त पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही सातेरी मंदिरला भेट देऊ शकताय, मस्त वाटते. आपला पहिलाच ब्लॉग आहे पावसाळ्याला हा. एकच नंबर, गाडी सुरू आहे, पाऊस बघू शकता. मित्रांनो बघा, सातेरी मंदिर जिथं आपण आलो आहे. आता आत काय जाणार नाही मी, त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. आणि मंदिर पण बंद आहे वाटतं, गेट बंद केले. तर याबद्दल बघू शकता बऱ्यापैकी आता फार्म हाऊस वगैरे इथं बरीच झाल्यात, त्यामुळं भरपूर फार्म हाऊस आहेत. पाऊस सुरू झाला आणि रस्ता आता भारी केला आहे. हा रस्ता अधिक भयानक खराब होता, आता चांगला केला आहे. तर सगळी लोक पहिला इथं पाया पडतात सातेरी मंदिर, नंतर वर महादेवाला पाया पडायला जातात. चला, टॉपचा नजारा वाटतोय. गाडी गिअरमध्ये ठेवायची, घसरती आहे भरपूर, त्यामुळं अशी येऊ शकते. आणि एक नजारा दाखवतो, टॉपचा नजारा खतरनाक. वारे एवढं सुटलंय या खतरनाक. हे बघा काय नजारा आहे, एकच नंबर. महाबळेश्वरला नजर वाढते. जोरात नजारा आहे, खतरनाक. वारं मारायला की नाही, हे पूर्ण पॅक आहे, बोलायचं नाही मला. मागं बघू शकता कसं ढग आहेत, खतरनाक. एकच नंबर, वारं भरपूर आहे. नजारा काय बघण्याचा, टॉपला अजून जायचं आहे मी. नजारा मस्त वेगळी कसं टाकणार आले वाऱ्यानं, गाडी मित्रांनो. हे बघा, आपण आलेलो आहे सातेरी मंदिरच्या इथं. पार्किंग गाडी केली आहे आणि जाऊया चला आपण वर. ते खायचे वगैरे स्टॉल पण आहेत बघा, भेळी वगैरे असे लावलेत. आता हळूहळू लोक म्हणजे बऱ्यापैकी गाड्या दिसतात, म्हणजे पर्यटक आहेत. खायचे वगैरे स्टॉल पण आहेत. चला नजारा एक दाखवतो भारी, मस्त व्यू पडतो. चलो, फायनली आपण आलेलो आहे मंदिराजवळ. वारं भरपूर मारते, खतरनाक नजारा आहे. असं काय दिसून झाले. त्या बाजूला असं लहान लहान गावं दिसत आहेत.
इथं असं प्रसादालय केलं बघा, मग प्रसाद वगैरे इथे केला जातो असं. पाण्याची सोय वगैरे पण आहे. श्रावण महिन्यात भरपूर प्रसाद असतात इथे. अशा पायऱ्या वर जाण्यासाठी. इथे कशी खोल विहीर आहे. हे बघा या बाजूला. अगं बापरे, दिसून आले जा खाली अंत काय. मस्त नजारा आहे, खतरनाक. श्री शंभू महादेव पण इथं आलेलो आहे. बघू शकता खतरनाक नजारा असा, एक नंबर. मन प्रसन्न होते. हा हा, पत्रा मारल्यावरती हे बघा पूर्ण खालची गावाला दिसत नाहीत पावसामुळे. एवढा पाऊस आहे सुरू, वारं भरपूर आहे. काहीतरी नवीन, मागच्या तेव्हा पत्रा असा नव्हता. मस्त. श्री शिवशंभू महादेव मंदिर इथं आलेलं आहे आपण, सातेरी. मस्त केले असा हा नजारा बघा. सातेरी महादेव मंदिर. आता पूर्ण आता ढगात आलो पण आलोय. सातेरी महादेव मंदिर इथं आपण आलेलो आहे. बघू शकता पूर्ण असं ढगात आहे आपण. या खतरनाक खाली दिसत नाही काय. पर्यटक बऱ्यापैकी वर्षावर येतात आहेत. एकच नंबर, खतरनाक. टॉपला पण आहे. आणि बघू शकता हे बघा पूर्ण दिसायचं पण झाले. आता भागच दिसायला पण झालाय पूर्ण. एवढं धुकं आहे. धुकं आणि पाऊस एकत्र आहे मंदिरावर. हे बघा असा हा मस्त की एक वन डे ट्रिप कोल्हापूर करायसाठी होऊ शकते. हिल स्टेशन हे बघा काय दिसत नाही. मित्रांनो बघा सातेरी महादेव मंदिर इथं आपण आलो. मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. इथं बसण्याची वगैरे सोय आहे. पत्रा वगैरे पण असा मस्त केला आहे. आणि साईडला होऊ शकता आणि पाऊस असे एकत्र. पुढचं खालचा काय भाग असं इथं मंदिर आहे. पर्यटक वगैरे येतात. पूर्ण धुक्यात हरवलं आहे सगळं. पूर्ण असं म्हणजे पूर्ण धुकं आहे. मस्त असा नजारा बघू शकता. पर्यटक वगैरे यायला लागले अजून थोडी. श्री गणेश पार्वती मंदिर बघू शकता. श्री गणेश मंदिर
श्री पार्वती मंदिर. असं एका पूर्ण दगडात कोरलंय. खतरनाक विषय, पूर्ण धुकं आहे. मस्त नजारा आहे. एक नंबर. सातेरी मंदिर. तेव्हा मित्रांनो आपण सातेरी मंदिर. अरे बाप, वारं भरपूर आहे आणि फोटोवरील सूर्या पर्यटक आहेत. पूर्ण असं वारं जोरात आहे, पाऊस आहे, धुकं आहे, पूर्ण मस्त निसर्गरम्य वातावरण. पाऊस गेलेला आहे आणि धुकं पण आटलेलं आहे. जोरात पाऊस आहे, जोरात. एवढं वारं आहे की नाही, भरपूर भयानक वारं आहे. तुम्ही एक दिवस नक्की मान्सून ट्रिप इथे करू शकताय. असं एक्झिटच्या पायऱ्या आहेत, तिकडून तुम्ही बाहेर जाऊ शकता. मस्त नजारा आहे बघा, खतरनाक विषय आहे. पूर्ण पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही इथे. असं एक नंबरचं हिल स्टेशन श्री सातेरी महादेव मंदिर. इकडे असं मंदिर आहे, पाऊस जोरात सुरू आहे आणि तुम्ही ढगात आहे, असा पूर्ण ढगात. पाऊस जोरात सुरू आहे, ढग, वारा, पाऊस असं तिन्हींचं मिश्रण होऊन पूर्ण तुम्ही एन्जॉय घेऊ शकता. पर्यटक वगैरे आहेत बऱ्यापैकी, जास्त नाही त्याची, पण आता हळूहळू वाढतील. मस्त बघा, ढग वगैरे असं जायलात खाली. हा निसर्गरम्य आनंद तुम्ही घेऊ शकता इकडे येऊन. मस्त. महाबळेश्वरला जायची गरज नाही, एवढं आपल्या कोल्हापुरात स्पॉट आहेत जवळ. बघू शकता आम्ही महादेव श्री सातेरी महादेव मंदिर इथं आलो. काय नजारा आहे बघा. आता मागचं काय दिसत नाही, एवढं पूर्ण पाऊस आहे. सातेरी महादेव मंदिर आहे. आता दर्शन वगैरे घेऊन ये बघा. आता बसमध्ये जाऊन आलो. मस्त वाटतंय. पूर्ण खरं कानावर पॅक करून यायचं आणि जाम पॅक करून यायचं. पावसाचा तोंडा यायला आलाय काय एक दिवस नक्की ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. सातेरी मंदिर, महादेव मंदिर. बरेच आपण स्पॉट कव्हर करणार आहे. काय दिसून आले सातेरी महादेव मंदिर. पाऊस जोरात सुरू आहे, भयानक वारं पण आहे. त्या पत्रा वगैरे मारलं त्यानं चांगलं आहे. बसायला वगैरे सोय केली आहे, पाणी पिण्याची पण सोय आहे. चांगली सोय केली आहे मस्तपैकी. बघावं फडकत आहे.
आणि पूर्ण असं हे धुक्यात हरवलेलं खालचं पूर्ण एरिया धुक्यात हरवलं आहे. काही काहीच दिसत नाही मला. वारं भरपूर आहे. चला मित्रांनो, आता मस्तपैकी शंभू महादेवाचं दर्शन घेतले आपण आणि आजचा व्हिडिओ इथं संपवतो. कसा वाटला व्हिडिओ सांगा. एक लहानशी ट्रिप होती माझी आणि नक्कीच तुम्ही विचार करू शकता पावसाळी पर्यटन कोल्हापूर. हां हां, हे बघा कसं धरी जायला खतरनाक खाली 15 वाजता याबद्दल वारं भरपूर आहे. आमचा व्हिडिओ इथं संपतो. बघा कसं जायचं खाली. पाऊस जोरदार सुरू आहे. सातेरी महादेव मंदिर मित्रांनो, हे बघा काय नजारा खतरनाक आहे. पूर्णपणे असं खाली धुक्यात सगळं हरवलंय. हे बघा पुढचा रस्ता पण पूर्ण असं धोक्यात आहे. मस्त इथे चपला वगैरे काढा म्हणणार आहेत. हे बघा असं लगेच वातावरण चेंज होते. एकदम पाऊस थांबला की एकदमच असं वातावरण चेंज होते. धुकं वगैरे येते भरपूर. फोटो वगैरे काढायला लोक पण थांबतात. एकच नंबर नजारा आहे. तर सातेरी महादेव मंदिर मस्त पॉईंट आहे. एक दिवसीय ट्रिपसाठी मान्सून. आता आपण पन्हाळगड पण करणार आहे. राऊतवाडी धबधबा, बरकी धबधबा असे बऱ्यापैकी स्पॉट सगळे कोल्हापूर जिल्ह्यात जवळचे आहेत आपल्या कोल्हापूरचे, तिथले सगळे करणार आहे. चला, पहिला आपला मान्सून ट्रिप पहिला व्लॉग हा होता सातेरी महादेव मंदिर. त्यानंतर आता बघूया पुढच्या वेळेला कुणीला आपण जातोय. चलो, इथं खाण्यापिण्याचे स्टॉल पण चांगले आता नवीन केले आहेत, त्यामुळं तुम्हाला इथं खाया प्यायला पण मिळू शकतं. असं आहे. पार्किंगची व्यवस्था पण चांगली आहे. वारं कसं मारायला बघा. चला, आपली गाडी तर पार्क केली आहे. आता घरी जाणार आम्ही. मस्त वाटते बघा.